बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूरच्या लष्कर परिसरातील नळ बाजार चौक मध्ये गॅस लिकेज होऊन 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आपण काल ऐकली होती। आता त्या दुर्घटनेमध्ये आणखीन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रंजना उर्फ रुक्मिणी बलरामवाले या महिलेचा आज सकाळच्या सुमारास दुःखद निधन झालेले आहे आणि या गॅस लिकेजच्या दुर्घटनेमध्ये सोलापूरमध्ये आता 4 जणांचा बळी गेलेला आहे। काल आजी आणि त्यांच्या 2 नातवांचा मृत्यू झाल्याची खबर आलेली होती, मात्र आज सकाळी या ठिकाणी आणखीन एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे सोलापुरात जी गॅस लिकेज मुळे लष्करच्या नळ बाजार चौकामध्ये बलरामवाले कुटुंबियांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये 4 व्यक्तींचा आता समावेश आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते बडूरवाले व त्यांचे सहकारी आहेत। काल 3 मृत्यू झालेला होता, आज आणखीन एक महिलेचा मृत्यू झालेला आहे। काय नाव तिचं? काय रंजनाबाई उर्फ रुक्मिणी युवराज बलरामवाले अशा या महिलेचं नाव आहे। अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आमची 31 तारखेला या लष्कर विभागामध्ये घडली। ही घटना न भूतो न भविष्यतो अशी घटना आहे, कोणाच्याही मनाला हेलवणारी ही घटना आहे। परंतु 31 तारखेला या घटनेपैकी जे बेशुद्ध अवस्थेत सापडले होते 5 जण, त्यापैकी त्यांची आजी, 2 बाळ आणि त्यांची आज आई त्या बाळांची, अशा या घटनेत एकूण 4 जणांचा बळी आतापर्यंत गेला। आज या ठिकाणी एवढंच बोलावं असं वाटतं, प्रत्येकाने शर्थीचे प्रयत्न केले। गल्लीच्या लोकांनी ताबडतोब ऍक्शन मध्ये येऊन त्या लोकांना पत्रे उचकटून बाहेर काढलं। गॅस गळती आहे अशी कळताच गॅस बंद केलं आणि सगळ्यांनी मिळून त्यांना शासकीय रुग्णालय ते 31 तारखेला दाखल केलं। डॉक्टरांनी देखील या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न आज त्यागत चालू ठेवले, परंतु त्यांच्या प्रयत्नांनाही यश या ठिकाणी आलेलं नाहीये। प्रत्येकाने या ठिकाणी प्रार्थना केली की या 4-5 जणांचे जीव या ठिकाणी देवानं कसे तरी करून वाचवावं। प्रत्येकाचे प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरले। या आमच्या भागाचे आमदार असतील देवेंद्र कोटेजी, ते प्रार्थनाही करत होते। त्यांनी या ठिकाणी लगबगीनं असं कळताच त्यांना आर्थिक मदत म्हणून एक 50,000 रुपयाची त्यांच्या परिवारासाठी ताबडतोब, म्हणजे ह्या परिवाराला वाचवण्याकरता जरी गोळ्या औषधांचा वगैरे जरी खर्च जरी त्यांना लागला तरी बाहेरची महागडी औषध वगैरे मागवायचे वाटले तर त्यांनी ताबडतोब यत्न करावं। त्यासाठी पूर्ण जी काही आर्थिक मदत आहे मी करायला तयार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं। परंतु परवा दिवशी पालकमंत्री आणि चंद्रकांत दादा यांचे दौरे असल्याने ते या ठिकाणी येऊ शकले नाही। त्यांच्या अनुयायांनी त्यांना पाठवून या ठिकाणी ताबडतोब विचारपूस केली आणि मदती पाठवली, परंतु प्रत्येकाचे इथे प्रयत्न निष्फळ ठरताना देवाला न त्यानं काही त्यांची माहित नाही किमया की बाबा या ठिकाणी या 4घांचा बळी या दुर्घटनेमध्ये गेला। 5वा शुद्धीवर आलाय का? 5वा जो युवराज बलरामवाले आहे तो शुद्धीवर आहे, परंतु अजून देखील थोडं तो अनकॉन्शियस असल्यासारखं आहे, बोलतोय, परंतु त्याला या घटनेबाबतीतची अजून कुठलीच कशीच सुगमता लागलेली नाहीये। मेंबर, गल्लीतले लोक असतील, नातेवाईक असतील, सर्वजण शर्थीचे प्रयत्न करत होते त्यांचा जीव वाचावा, पण 1, 2, 3 बघता बघता आता 4 जणांचा मृत्यू झालेला। काय सांगा? प्रथमतः ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्वांच्या मनाला हेलावून जाणारी घटना आहे। आज आमच्या समाजामध्ये प्रथमतः एवढी मोठी घटना घडल्यामुळे प्रत्येकात शोक हा आहेच, परंतु ही घटना घडल्यानंतर लगेच सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केलेत। आमच्या सर्वच नागरिकांनी, तिकडच्या सभोवतालच्या नागरिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्यांना इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, परंतु त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असं आम्हाला डॉक्टर साहेबांनी सांगितल्यानंतर आणि आम्हीही प्रयत्न केले, सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं काहीही करा, यांचे प्राण वाचले पाहिजे, जेणेकरून जे 2 चिमुकले होते त्यांची तर काही त्यामध्ये कुठली चूक नसताना देवाने एवढा मोठा त्यांच्यावर घात केलेला आहे। तर आम्ही जेव्हा हे प्रयत्न सुरू केल्यानंतर आपले डीन साहेबांनी आम्हाला शाश्वती दिली की कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही आणि त्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं, परंतु शेवटी देवापुढे कोणाचं काही चालणार नाही, ते आमच्या हातून आमच्या समोर डोळ्यासमोर ते गेले। परंतु आज एवढी मोठी घटना घडली आहे, याच्या पाठीमागे काय सत्य आहे हे पडताळणे तेवढंही जरुरी आहे। तर आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो की ह्याच्या पाठीमागे काय सत्यता ही समोर आली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे उदरनिर्वाह त्यांचा भागला पाहिजे।
बाबा बोले भगवान ने ऐसा क्यों किया, ऐसी कहानी कल के जो मैयत में औरतें रो रहे थे, आप भी मैयत में थे, आप भी शुरुआत से धड़पड़ कर रहे थे, मगर ऐसा जो अपने गली पर जो हादसा हुआ इससे पहले कभी भी नहीं हुआ था, आप भी रो रहे थे, क्या कहना चाहेंगे? 4 जन का निधन हो गया है। मी मन्नू सिंह किशन सिंह बाबावाले, हिंदी में ती विमल मोहन सिंग बलरामवाले जी आहे ती माझी सख्खी मेहुणी आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे, आता 2 नगरसेवकांनी इतर बाबतीत माहिती दिलेली आहे, ती महत्वाची माहिती आहे, पण मी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व शहर दक्षिण मध्य मतदारसंघाचे कर्तव्य बजावत असलेले धडाडीचे आमदार आदरणीय श्री देवेंद्रजी राजेश कोटे साहेब यांना एक विनंती करायची आहे की आजपर्यंत विडी कामगारामध्ये जास्त प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आणि पद्मशाली समाजालाच जे घरकुल बांधलेले आहेत ते घरांचा फायदा मिळालेला आहे आणि लोधी समाजाला सुद्धा त्यामध्ये फायदा मिळाला असता, पण केवळ 1/4 रक्कम त्यांना भरणं जमत नाही म्हणून, आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून त्यांनी ती भरणा न केल्यामुळे त्यांना बोटावर मोजणे इतकेच घर मिळालेलेच आहे। म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे आदरणीय नेते राजेश कोटे देवेंद्रजी कोटे साहेब यांना मी नम्रपणे विनंती करतो की आडम मास्तरनी सुद्धा अनेक घरकुल बांधले, कित्येक म्हणजे घरकुल त्यांनी बांधून दिलेले आहेत। मुस्लिम समाजासाठी बी माझ्या बांधवासाठी त्यांनी वैयक्तिक एक घरकुल योजना काढून बांधून दिलेले आहे। त्याचप्रमाणे माझ्या या लोधी समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात विडी काम करतात, तसेच मोलमजुरीचे काम करणारे सगळे कामगार वर्गच आहे आणि संख्या सोलापुरात जास्त असल्यामुळे शासनाकडून विशेष स्वरूपात त्यांना घरकुल योजना त्यांनी राबवावी आणि कोटे साहेबांनी त्यांना दुजोरा द्यावा। कारण सध्याचं आपण जे बघतो अत्यंत दाटीवाटीने लोक राहतात, म्हणजे 10 बाय 10च्या खोलीत राहतात, जिथं खिडकी नाही काय नाही, म्हणजे अत्यंत गरीब हालाकी। तर तेच आहे, समोर मिळेल ती जागेमध्ये घर बांधायचं, खिडकी काढायची नाही, व्हेंटिलेटर द्यायचं नाही, या पद्धतीने ते राहतात। पण त्यांची बी चूक नाही, त्यांच्याकडे तेवढं आर्थिक खर्च करायला पैसे नसल्यामुळं इथं उत्तर सदर बाजार लोधी गल्लीचा भाग सोडून ते जास्त प्रमाणात बाहेर जात नाही। तर त्याच ठिकाणी का होईना तर शासनाने जी घरकुल योजना जशी अनेक समाजाला राबवून दिलेली आहे तशी घरकुल योजना राबवल्यास अशा घटना घडणार नाही। आणि सध्याला आपले डोळे उघडण्यासाठी शासनाचे आणि आमदार मतदारसंघामध्ये आणि कलेक्टर साहेबांचे यांनी मिळून या प्रकरणी लक्ष घालून जर असं घरकुल योजना त्यांनी केली तर हे प्रमाण नक्कीच कमी होईल अशी माझी। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर।